नमस्कार, मी पूनम विक्रम बटवाल. मी नेतोड ग्रामपंचायतीची सदस्य आहे. मी एवढंच सांगू इच्छिते की आपले पंतप्रधान मोदीजींनी सगळ्यांना सांगितले की आपला देश हा हरित क्रांतीचा झाला पाहिजे. आमच्या गावात हजाराच्या वर झाडं होती. मोदी सगळ्यांना सांगतात एक झाड लावा, एक झाड एक प्रत्येक माणसाने जागवा. मग आज मोदी झोपलेत का? आज आमची एवढी 2 ते 2.5 हजार झाडं आता आपल्या माझ्या सरपंचांनी सांगितलं, पण मला वाटतं त्यांची गिनती चुकली की ते 2.5 ते 3 हजार झाडं होती. पण त्यांनी सांगताना सांगितलं 900 झाडं. पण ही 2.5 ते 3 हजार झाडं आज आहे ना सरकारने तोडलेत. आणि त्याचं का दुसरी झाडं लावण्यासाठी ते आमच्या शेतकऱ्यांना जागा मागतायत. पण आमच्या गावातली काही शेतकरी 20 गुंठ 10 गुंठ काही 5 गुंठावाले सुद्धा आहेत. अशा लोकांनी झाडं लावण्यासाठी जमीन द्यायची कुठून? आणि हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि आज आमच्या गावातली 2.5 ते 3 हजार झाडं तोडून आज आमच्या गावातलं पर्यावरणाचा किती ऱ्हास झालेला आहे आजचा आम्हाला माहिती आहे. आज आपण म्हणतो झाडं नाहीये त्याच्यामुळे पाऊस कमी पडतो किंवा अवेळी पाऊस पडतो. ह्याचं कारण सरकारने शोधली पाहिजेत. आणि एवढी जर झाडं तोडत असतील तर याच्या मागे काय नक्की त्यांचा फायदा आहे का तोटा आहे? काय केलंय प्रकल्प ऊर्जेचा हो प्रकल्प कोणासाठी? शेतकऱ्यांसाठीच आहे. पण जर मला काय म्हणायचंय लाईटीवर फक्त शेतकरी जगत नाही, त्याला पाणी पाहिजे, व्यवस्थित हवामान पाहिजे. ह्या गोष्टीचा विचार आहे का? नुसतं पाणी आलं म्हणून शेत होणार आहे का? हा, किंवा असं नाही की जमिनीत जर पाणी असेल तरच ते मोटर मधून येईल ना. पाणी वर काढायला लाईट लागते ना. पण जमिनीतच जर पाणी नसेल तर तुम्ही काय करणार? कुठून पाणी काढणार? उद्या जर ही नाही उभे राहिले हा वीज निर्मिती कशी होणार? अहो पण ठीक आहे, मला काय म्हणायचंय, तुम्ही काय भरपूर ठिकाणी असे ना ओसाड पडलेले डोंगर आहेत, तिथं काही पिकत नाही. अशा ठिकाणी तुम्ही तुमचे प्रकल्प घेऊन जा. तुम्ही आमच्या इथले झाडं तोडून तो प्रकल्प उभा करताय. म्हणजे आम्ही म्हणत नाही की नाण्याला एकच बाजू आहे, नाण्याला दोन्ही पण बाजू आहेत. पण मला काय म्हणायचंय, जिथं हरित क्रांती आहे, जिथं झाडं होती, तुम्ही ती तोडली का? तुम्ही अशा ठिकाणी प्रकल्प उभा करा की ज्या ठिकाणी झाडं नाहीयेत किंवा पाणी नाहीये. तुम्ही जा ना तिकडनं वीज पुरवा लोकांना जिथं पाणी आहे तिथे. पण आज मला तर असं वाटतं की ह्या प्रकल्पाचा आमच्या दृष्टीने, आम्ही एवढा मोठा तर नाही आमचा विचार, पण मी एवढं सांगू शकते की ह्या प्रकल्पाने माझ्या गावाला नुकसान झालेली आहे. म्हणून मी एवढं सांगते, हे गायरान माझ्या माळवाडीचं आहे आणि माझ्या माळवाडीचंच राहणार, नाही कुणाच्या सरकारचं, नाही कुणाच्या बापाचं. हे गायरान फक्त माझ्या माळवाडीचं आणि नेतोडचंच राहणार आहे. सरकारला माझा ह्या गोष्टीविषयी निषेध आहे. गायरान आमचं हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. गायरान आमचं